तर ऐका रे, आता एक आनंदाची गोष्ट आहे आणि एक दुःखाची गोष्ट आहे. तर तुम्हाला कोणती गोष्ट ऐकायची सांगा. सर आनंद कोणता सर? आणि आनंदाची गोष्ट आपल्या शाळेत सांगून काय फायदा सर? हा अरे वानेर तोंड्या, आनंदाची म्हणजे हर्ष हर्ष हर्षाची गोष्ट आहे. हर्ष. सर हर्षाची एक आनंदाची आहे. ते कन्फ्युजन दूर करा बरं सर. आता हर्षा कोण आहे? याला काय करावं गड्या. खुशीची गोष्ट आहे. खुशीची. हे पहा, आता खुशी कोण आहे सर? तुम्ही आधी सर ठरवा बरं. तुम्ही आनंदाची गोष्ट आम्हाला सांगणार आहात का हर्षाची सांगणार आहात का खुशीची सांगणार आहात? तू पहिल्यान वर्गाच्या बाहेर होय. पहिल्यान वर्गाच्या बाहेर होय. सर तुम्ही सांगा बरं. त्याच्या नांदी लागू नका. मग कोणाच्या तुझ्या नांदी लागायचं का? तुम्ही दोघंही शांत बसा. आता मी तुम्हाला दोन गोष्टी सांगणार, एक आनंदाची आणि एक दुःखाची. तर आनंदाची एक अशी गोष्ट आहे की माझं प्रमोशन झालं. सर म्हणजे तुम्ही चपराशी झाले. वानेर तोंड्या, चपराशी होत असते का माणूस शिक्षक झाल्यावर? मूर्ख कुठे. हा सर सांगा सर. ही आनंदाची झाली. वा वा, खूप छान खूप छान. आणि सर तुमचं खूप खूप अभिनंदन. आणि दुःखाची गोष्ट सर? हां, दुःखाची गोष्ट अशी आहे की माझी बदली झालेली आहे. हां, सर ही तर त्याच्यापेक्षा आनंदाची गोष्ट आहे. म्हणजे माझी बदली झाली, तुला आनंद झाला का? सर केव्हा ना केव्हा बदली होणारच होती. 2-3 वर्षानंतर एका मास्तरला एका ठिकाणी राहता येत नाही सर. अरे एक तुम्ही हा आणि एक आम्ही होतो. आमच्या काळात शिक्षकाची बदली झाली तर आम्ही धाय मोकळून रडायचो. हां, आणि तुमच्या काळात बदली झाली तुम्ही म्हणता वा 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 आनंदाची गोष्ट आहे. वा 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 आनंदाची गोष्ट आहे. सर तुमच्या कार्याचा आढावा घेऊन तुमची बदली 100% गडचिरोली झाली असती सर. नक्कीच. हे पहा, माई बदली कुठं जरी झाली तरी मी योग्य शिकवण्याचंच काम करणार. इमानदारीने शिकवणार. तुम्हाला आतापर्यंत मी शिकवलं तर इमानदारीने शिकवलं. तुम्ही चांगल्या मार्काने पास व्हावे हाच त्याच्या मागचा उद्देश होता. तुमच्याकडून काही घ्यावी मला त्याचा काही त्याचं काही हे नव्हतं. 1 रुपयाची अपेक्षा मी केली नाही. ट्युशन घेतलं तर मी फुकटच ट्युशन घेतलं. तुम्हाला बाहेर शाळा सुटल्यावर मी शिकवलं तर फुकटच शिकवलं. आलं का लक्षात? त्याच्यामुळं माई गडचिरोली होऊ द्या नाही तर चंद्रपूरला होऊ द्या. आलं का लक्षात? तर उद्या माझी नोटीस निघणार आहे आणि उद्या मी आपली शाळा सोडणार आहे. सर माझ्यानं जाऊ नका सर. जाऊ नका सर. आता माय काय करू तरी बाबा. अरे हो, तुझं माझ्यावरचं प्रेम मी समजू शकतो, परंतु एका शिक्षकाला जास्त वर्ष एका ठिकाणी राहतात नाही बाळा. सर नका सर. जाऊ नका सर. सर 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 जाऊ नका सर. तुम्ही लई चांगले आहो सर. सर तुम्ही आम्हाला सोडून जाऊ नका सर. तुम्ही जाऊ नका सर. कोण आहे ते? आणि काय जाऊ नका सर करायला? हां, सर ते झिंगुटे आहे सर. कसं काय? उठ रे जिवड्या उठ. काय बताव सर? का बाई तू काय जाऊ नका सर काय करा? हा, आणि वर्गात झोपायला आला का तू? मी झोपलो नाही सर. पण तुम्ही जाऊ नका सर. तुम्ही जाऊ नका अरे कुठे जाऊ नका? सर. तुम्ही बदली करून जाऊ नका ना. बदली करून जाऊ नका? कोण चाललं बदली करून? तुम्ही चालले ना. तुम्ही नेमके म्हणू लागले ना. एक आनंदाची गोष्ट आणि एक दुःखाची गोष्ट आहे. आनंदाची गोष्ट अशी आहे की माझं प्रमोशन झालं. दुःखाची गोष्ट अशी आहे की मी शाळा सोडून चाललो. तुम्हीच म्हणले ना. अबे वानेर तोंड्या, माझं प्रमोशनही झालं नाही आणि मी शाळा सोडून मी चाललो नाही. तू जरा दिवसा झोपत जाऊ नको शाळेत आणि दिवसा स्वप्न पाहा जाऊ नको. माकड तोंडिया. माहिले स्वप्न पाहिलं काय मी?